सार्थ श्री दासबोध दशक 13वा समास 3रा उभारणी निरूपण. श्रीराम समर्थ. ब्रह्मघन आणि पोकळ आकाशाहून विशाळ निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी ऐसेची असता किती एक काळ तेथे आरंभला भूगोल. त्या भूगोलांचे मूळ सावध ऐका. परब्रह्म असता निश्चळ तेथे संकल्प उठिला चंचळ. तयास बोलिजे केवळ आदिनारायण. मूळ माया जगदेश्वर तयासीज म्हणजे षड्गुणेश्वर अष्टधा प्रकृतीचा विचार तेथे पहा. ऐलीकडे गुणक्षोभिणी तेथे जन्म घेतला त्रिगुणी. मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणावी. अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला. आकाश म्हणजे ते अंतरात्म्यासी तयापासून जन्म वायोसी. वायूपासून तेजासी जन्म झाला. वायूचा कातरा घसवटे तेने उष्णे वन्ही पेटे. सूर्यबिंब ते प्रगटे तये ठाई. वारा वाजतो शीतळ तेथे निर्माण झाले जळ. ते जळ आळून भूगोळ निर्माण झाला. त्या भूगोलाचे पोटी अनंत बीजांची आकोटी. पृथ्वी पाण्या होता भेटी अंकुर निघती. पृथ्वी वल्ली नाना रंग पत्रे पुष्पांचे तरंग. नाना स्वाद ते मग फळे झाली. पत्रे पुष्पे फळे मुळे नाना वर्ण नाना रसाळे. नाना धान्य अन्य केवळे तेथून झाली. अन्नापासून झाले रेत रेतापासून प्राणी निपजत. ऐसी हे रोकडी प्रचित उत्पत्तीच. अंडज जारज श्वेदज उद्भिज पृथ्वी पाणी सकळांचे बीज. ऐसे हे नवलच उज सृष्टी रचनेचे. चारी वाणी चारी खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण झाले लोक तिन्ही. पिंड ब्रह्मांड मुळी अष्टधा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती. पाणी नसता मरती सकल प्राणी. नभे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यय घेणे. वेदशास्त्रे पुराणे प्रत्यय घ्यावे. जे आपल्या प्रत्ययाना ते अनुमानिक घ्यावे ना. प्रत्ययाविण सकळ जना व्यवसाय नाही. व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती. प्रचितीविण अनुमाने असती ते विवेकहीन. ऐसा सृष्टी रचनेचा विचार संकलित बोलिला प्रकार. आता विस्ताराचा संहार तोही ऐका. मुळापासून शेवटवरी अवघा आत्मा रामची करी करी आणि विवरी येथा योग्य. पुढे संहार निरोपिला श्रुती पाहिजे ऐकिला. इतक्या उपरी झाला समास पूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास 3रा. श्रीराम